तर मित्रांनो, आज मी तुम्हाला पुन्हा कॅन या ऑक्झिलरी वर्बबद्दल शिकवणार आहे। कॅन म्हणजे काय? कॅन म्हणजे शकणे, शकतो किंवा शकते। ओके, तर या प्रकारचे जे याचं मीनिंग आहे कॅनचं, तर कॅनबद्दल सेंटेन्स कसे बनवायचे आहे ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार। तर ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय? ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद। तर सहाय्यकारी क्रियापदाचे सेंटेन्स कशा प्रकारे बनवतात आणि कशा प्रकारे बोलतात, हे सर्व डाऊट, हे सर्व क्लॅरिफिकेशन मी आज तुम्हाला करून देणार। ओके, तर आज वन बाय वन सेंटेन्स मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते। लास्ट टाइम पण मी तुम्हाला काही सेंटेन्स एक्सप्लेन करून दिले, ते पण तुम्ही व्हिडिओ बघा। तर आज मित्रांनो, हे जे सेंटेन्स आहे ते चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून देते मी। तर यू कॅन डू धिस, यू कॅन डू धिस युअरसेल्फ, यू कॅन डू धिस युअरसेल्फ म्हणजे तू हे स्वतः करू शकतोस, तू हे स्वतः करू शकतोस। तर या ठिकाणी कॅन बघा, कॅन या फक्त आपण आज काय, मी फक्त तुम्हाला आज कॅन या ऑक्झिलरी वर्बबद्दल शिकवणार आहे। कॅन या ऑक्झिलरी वर्बबद्दल शिकवणार आहे। तर कॅन सोबत काय घेतलेला आहे? वर्ब घेतला आहे। वर्ब बघा इथे डू का एक वर्ब, आणि लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं कॅन या ऑक्झिलरी वर्बबद्दलचे सेंटेन्स जर तुम्हाला बनवायचे असेल तर कॅन सोबत तुम्हाला क्रियापदाचे पहिले रूप घ्यावं लागेल। तर या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं डू। ओके, तर नेक्स्ट वाला जो सेंटेन्स आहे, ही कॅन बी ॲट होम, तो घरी असू शकतो। त्यानंतर पुन्हा नेक्स्ट वाला जो आहे, ही कॅन कम ॲट एनी मुमेंट, ही कॅन कम ॲट एनी मुमेंट। तर बघा, ही कॅन कम ॲट एनी मुमेंट म्हणजे तू कुठल्याही क्षणी येऊ शकतो, म्हणजे तो कुठल्याही क्षणी येऊ शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, तर मित्रांनो, यू कॅन जम्प ओव्हर दिस वॉल, यू कॅन जम्प ओव्हर दिस वॉल म्हणजे यू कॅन जम्प ओव्हर दिस वॉल, तू या भिंतीवरून उडी मारू शकतोस का? म्हणजे जर तुमच्या मागे एखादी चोर धावला तर तुमच्या मित्रानं तू आणि तुमचा मित्र पळाल, म्हणजे दोघे भागोरे भाऊ असे तुम्ही करत आहे। मग एखादी भिंत तुमच्या मागे म्हणजे तुमच्या फ्रंट म्हणजे तुमच्या समोर आली, तर मग तुम्ही एकमेकांना म्हणतो, तू या भिंतीवरून उडी मारू शकतोस का? मी या भिंतीवरून उडी मारू शकतो, तू मारू शकतेस का? तर या प्रकारचे हे सेंटेन्स आहे, यू कॅन जम्प ओव्हर दिस वॉल, यू कॅन जम्प ओव्हर दिस वॉल म्हणजे तू या भिंतीवरून उडी मारू शकतोस का? मग म्हणते येस आय कॅन जम्प ऑन दिस वॉल, मी या भिंतीवरून उडी मारू शकतो। तर मित्रांनो, मला वाटते की तुम्हाला हे जे सेंटेन्स आहे हे चांगल्या प्रकारे अंडरस्टूड झालं असेल। तर अशा प्रकारचे भरपूरचे सेंटेन्स मी तुम्हाला बनवून देणार आणि वन बाय वन जेवढे पण ऑक्झिलरी वर्ब्स असेल ते सर्व एक्सप्लेन करून देणार, आणि इंग्लिश ग्रामरमध्ये जेवढे पण टॉपिक्स असणार ते सर्व टॉपिक्स मी तुम्हाला वन बाय एक्सप्लेन करून देणार। ओके, तर मित्रांनो, मला वाटते की आजच्यासाठी हे तुम्हाला बेस्ट आहे। तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू सो मच मित्रांनो, जय हिंद।